रिलॅक्स आहे बरं झालं ते आता ऑपरेशन झालं का दुखतं आंदोलन पाय कोणता चालू दुखतो किती दिवसापासून कंबर दुखत आहे खाली खाली इथं गॅप आहे मोठा गॅप आहे तुमचा गॅप भरपूर मोठा आहे पाठीला थोडं इकडे दुखलं दाबलं का आणि इकडे तुमचा उजवा पाय दुखतंय बाई दुखतंय सर्व झोपा उठून बसा पाय सरळ करायचे दोन्ही पाय सरळ करा हे कधीपासून त्रास होते आता सरळ झोपा आता तुमच्या कमरामध्ये L4 L5 मध्ये बराच मोठा गॅप आहे म्हणजे वर्षिडी खाली करत आणि त्याला गॅप पडून वर्षिडी सरकून तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 वर्ष जात याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये टीचं भरणं चमक भरणं असा प्रकार होत होता आणि होतो पण एखादी गोळी औषध घेतलं इंजेक्शन घेतलं की बरं होऊन जाईल पण आता एवढ्या 6 महिन्यात 12 महिन्यात काय झालं काही वाकून काम केलं वजन उचल त्याच्याने ती जी कार्टिलेज असते गादी असते ती बरीच सरकली गेली म्हणून त्याच्यामुळे कंबर दुखणं कमरापासून पाय दुखणं हा प्रकार सुरू झाला आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम त्याच्यामुळे कंबर भयंकर दुखणं कमरामध्ये चमक येणार जास्त चालता येणार नाही जास्त उभं राहता येणार नाही जास्त मांडी घालता येणार नाही जास्त गुडघ्या बसत याच्याने हा प्रकार अजून वाढत जातो म्हणजे तुम्ही अजून 2 ते 5 वर्ष अंगावर काढलं हा प्रकार अंगावर जातो म्हणजे ऑपरेशन करावं लागतं जसं एखादी गाडी त्याचे अलाइनमेंट बिघडलं त्याचे तुम्ही अलाइनमेंट वेळेच्या नाही केलं हे एक दिवस ते चाक प्रमाणापेक्षा जास्त घसलं जातं आणि चाक बदलावं लागतं तसं मणक्याचा आजार आहे एकदा ती डिस्क पोझिशन सोडून दिली तर वेळेच्या आत अलाइनमेंट करणं गरजेचं नाही केलं तर तो प्रकार वाढत जातो जेव्हा वेळेस थर्ड स्टेजच्या पुढे जातो त्याला ऑपरेशन केलं जातं पण या आजार बरे डॉक्टर पेन किलर स्टेरॉइड देतात गोळ्या औषध देतात पण ते गोळ्या औषधं प्रमाण जर जास्त असेल तर ते टेम्पररीसाठी म्हणजे आजचा दिवस पुढे ढकलण्यासाठी याच्यावरती परमनंटली आजार बरा करण्यासाठी गोळी औषध तयार झालेलं नाही फक्त आजचा दिवस पुढे ढकलण्यासाठी मग त्याच्यावरती प्रमाण जास्त झालं मग त्याच्यावर डॉक्टर मग जास्त थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करा ऑपरेशन करून त्याची ती गादी कट करणं प्रमाण जर जास्त असेल तर त्याला क्लिप वगैरे टाकून स्क्रू वगैरे मारणं अशा प्रकारे ऑपरेशन केलं जातं पण तसं काही करायची गरज नाही तुम्हाला काही मी जर नियम पथ्य सांगितले त्या नियमात राहिले तुम्हाला आयुष्यभर कोणत्याही डॉक्टरकडे जायची नाही गरज नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्रास करून घ्यायची गरज आता याला नियम इथून पुढे 15 किलोच्या पुढे वाकून वजन नाही उचलता येणार कमराला झटका बसेल अशा काही गोष्टी करायच्या नाही कमराचं बेल्ट लावूनच काम करायचं प्रवास करायचा आंबट वातळ गॅस ऍसिडिटी पित्त होईल अशा गोष्टी थोड्या दिवस टाळायच्या पहिला पालतू झोपायचे नाही जाड गादी झोपायचे खाली जमिनीवर पण कडक याच्यावर झोपायचं मीडियम गादीला नाही 2 ते 4 इंचाची जास्त उशा 2 घेणं टाळायचं पातळ उशी घ्यायची दुसरं गुडघ्या बसणं मांडी घालणं कमी प्रमाणात करायचं समजलं दुसरा वजन कंट्रोल मध्ये ठेवणं गरजेचं आहे एकदा टिक्स पोझिशनला गेली गादी त्याच्या लेवलला गेली ते क्लिअर हे तुम्हाला मी सांगतोय गादी सरकलं नस जमले जातं हे नाडी परीक्षणातून समजतं किंवा स्पर्श ज्ञानातून समजतं पण मग तेच बाकीचे डॉक्टर गेले ते MRI केल्याशिवाय कोणी सांगत नाही मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय त्याच्या आधी काही एक्सरे MRI केलाय हा ओके हा एकदा ती पोझिशन डिस्क पोझिशनला गेली कार्ट्रिज लेवलला गेलं तर तुम्ही परमनंटली ओके पण 20% हा आजार कायमचा राहील कारण की ज्या ठिकाणचा भाग एकदा डिस्लोकेट झाला तो परमनंटली त्या ठिकाणी येतो पण परत थोडा जरी झटका बसला तो परत डिस्लोकेट होऊन जातो का कारण त्याच्या आजूबाजूची कोशिका असते त्या लूज होऊन जातात ते सेल तुटून जातं म्हणून लिमिट क्रॉस झालं की ते जागा सोडून देतं आणि परत त्रास होतो त्याच्यासाठी तुम्हाला नियमात राहणं गरजेचं आहे म्हणून जे मी सांगितलेले नियम लक्ष ठेवणं गरजेचं आहे एकदा तुम्ही नियमात राहिले तुम्हाला आयुष्यभर त्रास होणार नाही समजलं म्हणजे जुन्या काळी काय होतं की काही मणक्याचा आजार झाला चमक भरला पडलं झडले झाले तर मणक्यानुसार काय होतं तर त्यावेळेस हाडवैद्य लोक होते वैद्य लोक होते तर त्यावेळेस त्यांच्याकडे जाऊन की ते 2 मिनिटात सेटिंग करून द्यायचे पेशंट ओके होऊन जायचे पण आता काय होतं ती जी सेटिंग बिघडली तर पेशंट काय करतं पहिले मेडिकलमध्ये जाऊन पेन किलर खाणार गोळ्या औषधं घेणार नंतर इंजेक्शन घेणार मग नाही झालं 2-3 महिन्याने नंतर मग पेशंट जो फॅमिली डॉक्टर असतो तो
स्पेशलिस्टला पाठवतो. स्पेशलिस्ट म्हणतो मग त्याचं MRI करा. MRI झाल्यानंतर तो थोडे दिवस काही गोळ्या औषध घेऊन बघतो, नाही झालं तर मग थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर म्हणतं मग ऑपरेशन करा. पण हेच जुन्या काळात नव्हतं. हे लगेच स्पर्श ज्ञानातून नाडी परीक्षण म्हणून लगेच समजायचं तुमचं असं असं झालंय, लगेच त्या मिनिटात टिक सेट करू प्रॉब्लेम परमनंटली क्लिअर करायची. असं फालतू बोलतो. ठीक आहे बघ, खाली गुडघे दुखणं वगैरे असं काही नाही. हात खाली घ्या. पोट गॅस ऍसिडिटी काही हात खाली. रिलॅक्स. हे सगळं जे असेल तुम्हाला ऑनलाईन दिसेल. ऑनलाईन आता हे सगळे नियम पत्ते बघून आयुष्यभर लक्षात ठेवायचे. हा इकडे म्हणतो मानेमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम आहे. उशा दोन दोन घेणं, मान बनणं, खांदे डोके वजन घेणं टाळायचं. घरातलं काम आहे का दुसरं शेती वगैरे? इकडे याच्या आधी कोणाला दाखवलं का? कसलं ऑपरेशन? हाड सरकलं, म्हणजे हाड वाढलं होतं. कुठलं? वरती झालं. बरं झालं ते आता ऑपरेशन झालं का दुखतच आंदोलन? कुछ होतो माझ्याकडे तुमचं सरका पुढं. एका कानाला करा अशी ऐका ना आता. सरका पुढं. बस खालचा पाय सरळ करा. बस असंच राहते. रिलॅक्स आहे. कुठं पाय इकडे, डोकं तिकडे. माझ्याकडे करा अशी. खालचा पाय सरळ. रिलॅक्स एकदम. पोट वगैरे व्यवस्थित साफ होतं. पाय इकडे, डोकं तिकडे. मॅडम डोकं इकडे, सरळ डोकं. हा डोकं इकडे. फालतू डोकं.